नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कोबीची भजी। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे पाव किलो कोबी घेतलेला आहे। कोबी बघा तुम्ही स्वच्छ धुवून असा उभा जाडासा चिरून घेतलेला आहे। कोबी चाळणीमध्ये थोडासा नितळायला ठेवा धुतल्यानंतर। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। बघा फारसा कोबी असं आवडत नाही, मुलांनाही आवडत नाही। त्यावेळेस काय करायचं, कोबीची अशी भजी तयार करून त्यांना द्या। त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान असे कुरकुरीत होतात हे भजी। मीठ घालायचं आहे चवीनुसार। संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हे भजी करून खाऊ शकता। हळद घालूया अर्धा चमचा। काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचाच घालायची आहे काश्मीरी मिरची पावडर। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे। आता ते छोटंसं मी वाटण तयार करणार आहे। त्यासाठी ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे व एक लहान चमचा जिरं, हे सर्व ठेचून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तुम्ही मिरच्या कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। म्हणूनच इथे मी मिरची पावडर न वापरता काश्मीरी मिरची पावडर वापरली, जी फक्त रंगालाच असते, तिखट जास्त नसते ती। आता हे ठेचलेले जे वाटण आहे ते सर्व घालूया आणि पुन्हा सर्व एकजीव करून घ्या। याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। कोबीला आणि कांद्याला असंच पाणी सुटतं, त्यामुळे मीठ घालून ठेवा। मीठ घातल्यानंतर बरंचसं पाणी सुटेल त्याला। इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे 1 टेबलस्पून व 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला बेसन घालायचं आहे। बेसन लागेल तसं घालायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मी 3 टेबलस्पून इतकं बेसन घातलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्याने काय होईल, भजी अगदी अशी छान असे कुरकुरीत होतील। आपल्याला सोडा वगैरे घालायची गरज नाही आहे। बघा मिश्रण असं छान असं मिक्स करून घ्या आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपल्याला तुम्ही बघू शकता पिठाला आपणच पाणी सुटलेलं आहे। आता तेलामध्ये आपण कांद्याची भजी सोडतो त्याच पद्धतीने आपल्याला एक एक भजी सोडून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। फास्ट ठेवल्याने काय होईल, भजी आतून कच्चे राहतील व बाहेरून लाल होतील। आतून शिजणार नाहीत भजी, त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भजी तळून काढायची आहे। आणि झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। जर तुमची मुलं कोबीची भाजी खात नसतील तर ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना भजी करून द्या। इथे बघू शकता तुम्ही भजीला छान असा रंग आलेला आहे। जास्त पण काळपट काढायचे नाहीयेत, नाहीतर ते कडू लागतील। आता ही भजी तळून झालेले, आता हे काढून घेऊया। अशाच पद्धतीने बाकीचेही भजी करून घ्यायचे आहेत। मधल्या भुकेसाठी खूप छान अशी भजीची रेसिपी आहे ही। तुम्ही ही भजी ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता। इथे मी भजी सोबतच हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहेत। फक्त इतकीच काळजी घ्यायची आहे, भजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। कोबीची भजी, झटपट अशी कोबीची भजी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।